मुख्यमंत्री महोदयांच्या नावावरती चालू असणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 32,756 कोटी रुपये मागच्या वर्षीपर्यंत आणि ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 20,000 कोटी रुपयाची तरतूद आपण 7.5 HP आतला मंजूर अधिभार जो आहे त्या शेतकऱ्यांना आपण देण्याच्या संदर्भातली एक महत्त्वाकांक्षी योजना राबवलेली आहे। आणि त्या योजनेच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 23,207 शेतकऱ्यांना ह्याचा लाभ पण होतोय। पण आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की मंजूर असणारा 7.5 HP जो अधिभार आहे त्या अधिभारापेक्षा सुद्धा ज्यावेळेस आपण बिलं देतो त्यावेळेस बिलं देत असताना 8, 8.5, 9, 9.5 अशा पद्धतीचा अधिभार टाकल्यामुळं जोडभार टाकल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना ह्या असणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहायला लागलेलं आहे। आता उत्तरादाखल दिलेली जी काही माझ्याकडे आकडेवारी आहे ती आकडेवारी आणि वास्तव स्थिती आहे ती पूर्णपणे विसंगत आहे। 472 फक्त मला सांगितले की अशा पद्धतीचे शेतकरी आहेत, पण माझी माहिती आहे की 1000च्या वरती शेतकरी या असणाऱ्या योजनेपासून वंचित आहेत। तर माझे पॉइंटेड प्रश्न आपल्याकडे आहेत, आपल्या माध्यमातून आहेत की या संदर्भात आपल्या असणाऱ्या वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक 30 दिवसाच्या आत त्यांचा असणारं जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भात वितरण विभाग काय नियोजन करणार आणि दुसरं ज्यांनी बिलांवरती अशा पद्धतीचा अतिरिक्त अधिभार टाकला आणखीन ह्या असणाऱ्या योजनेपासून आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलेला आहे त्यांच्यावरती आपण कोणती कारवाई करणार, अशा पद्धतीचे माझे 2 पॉइंटेड प्रश्न आहेत। तिसरं, आमचे शेतकरी साधं उदाहरण तुम्हाला देणं गरजेचं आहे। ओमकार संजय पाटील नावाचा शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्यानं मला ह्या संदर्भात ती तक्रार केली, त्यांनी विभागीय कार्यालयात गेले, त्यानंतर ते मंडल कार्यालयात गेले, तरीही त्यांची असणारी तक्रार त्यावेळेस घेतली गेली नाही। त्यांना सांगण्यात आलं की पोर्टल बंद आहे। आता पोर्टल का बंद आहे ह्याचं उत्तर सुद्धा जर वितरण विभाग देत नसेल तर ती ही निश्चितपणे चूक आहे। तर ह्या संदर्भात आम्हाला पॉइंटेड उत्तर द्यावं की 1 महिन्याच्या आत हे जे वंचित शेतकरी आहेत त्या वंचित शेतकऱ्यांना ह्या योजनेमध्ये त्यांचा सहभाग करण्याच्या संदर्भात आपला MSEB विभाग काय नियोजन करणार आहे। मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या संदर्भात देशमुख साहेब, यामध्ये त्याचं बिल किती येत होतं हा विषय नाही आहे, तो वीज वापरतो किती आहे आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त जे वापरत आहेत त्यांना आपली ही योजना लागू नाही आहे, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत लागू आहे। काही लोकांनी आम्हाला आता 7.5च्या आत करायचं आहे आणि म्हणून आम्हाला तशा प्रकारचं तुम्ही कनेक्शन द्या किंवा तशा प्रकारचं ची परवानगी द्या असं तोंडी सांगितलं। मी आपल्याला आजच सांगतो की या लोकांनी 7.5च्या आत वापर करण्याचं जर ठरवलं तर आपण त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ देऊ। त्या संदर्भात त्यांनी 7.5 HPच्या आतमध्ये आपला वापर आणला पाहिजे। ज्या काही उपाययोजना त्या करतात त्या उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत। त्या उपाययोजना केल्या तर आपण नक्की या लोकांना त्याचा फायदा जो आहे तो मिळवून देऊ।